श्री संत गुणवंत मोरेश्वर मित्रमंडळ गुलजारपुरा वतीने भव्य पालखीचे शहरात 28 तारखेला आयोजन। विश्वप्रभू श्री संत गुणवंत महाराज यांच्या पालखीचे अकोला शहरात भव्य आयोजन करण्यात आले आहे। दरम्यान शहरातील श्री संत गुणवंत महाराज मोरेश्वर मित्रमंडळ गुलजारपुरा वतीने रेल्वे गेट डाबकी रोड पासून ते राजकमल चौक, गजानन नगर, रेणुकानगर चौक, श्रीराम टावर मार्गे भिरड हॉटेल तसेच श्रीवास्तव चौक, सुविधा मेडिकल, अग्रबेस मार्गे दगडी पूल ते श्री संत गुणवंत महाराज मोरेश्वर मित्रमंडळ गुलजारपुरा पर्यंत अशा मार्गाने पालखीचे आगमन होणार आहे। दरम्यान यावेळी भाविक भक्तांच्या वतीने पालखीचे स्वागत पुष्प उधळून आणि ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे। त्यामुळे सर्व संत गुणवंत महाराज भाविक भक्तांनी या पालखी सोहळ्यामध्ये दिनांक 28 जुलै रोजी रविवारी दुपारी 12 वाजता डाबकी रोड रेल्वे गेट येथे उपस्थित राहून सहभाग घेऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत गुणवंत महाराज मोरेश्वर मित्रमंडळ वतीने करण्यात आले आहे। जय जय गुणवंत मित्रांनो, आमच्या इथं येणाऱ्या 28/7/2024 ला आम्ही बाबाजी पालखीचा कार्यक्रम ठेवलेला आहे। बाबाची पालखी आम्ही रेल्वे गेट डाबकी रोड पासून तर गुलजारपुरेपर्यंत पैदल पालखी आम्ही बाबाची आणणार आहोत। तर सर्व जेवढे बाबाचे भक्त असतील सर्व भक्तांना आमच्याकडून आमंत्रण आहे आणि आमचे मित्र शिरसाट साहेब पत्रकार यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही एक छोटीशी न्यूज द्या बाबासाठी। तरी मी तुम्हाला सर्वांना सांगतो की तुम्हा सर्वांचे आगमन आहे आणि श्री संत गुणवंत मोरेश्वर मित्रमंडळच्याकडून सर्व मंडळीच्याकडून तुम्हाला आमचे आमंत्रण आणि बाबाची पालखी भव्य दिव्य दिसली पाहिजे म्हणून तुमच्या सर्वांचा सहयोग आम्हाला पाहिजे आणि सहकार पाहिजे। म्हणून सर्व जेवढे बी बाबाचे भक्त असतील जे आम्हाला ओळख किंवा नाही ओळखत असं फक्त बाबाच्या नावानं सर्व जेवढे भक्त सर्वांना आमंत्रित करण्यात येते। आमच्या इथं छोटासा कार्यक्रम आहे, परंतु बाबाचा जे भी कार्यक्रम असते ते छोटा नसते। भाविक भक्तांची खूप भीड होत असते आणि सर्व भक्तांना आम्ही नम्र विनंती करतो की तुम्ही सर्व यावे आणि आमच्या पालखीची शोभा वाढावी आणि बाबाचा आशीर्वाद सर्वांना भेटला पाहिजे अशी माझी मनापासून तुम्हाला सर्वांना विनंती आहे। जय जय गुणवंत। श्री संत गुणवंत मोरेश्वर गुणवंत मित्रमंडळचा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि बाबाचा भगत पण आहे आणि सर्व भाविक भक्तांना माझ्याकडून नम्र विनंती। जय जय गुणवंत।